नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण दशांश आणि व्यवहारी अपूर्णांक यावर आधारित काही उदाहरणे बघणार आहोत। ती कशा पद्धतीने आपल्याला सहजासहजी सोडवता येईल यावर आपण भर देणार आहोत। ठीक आहे, या ठिकाणी पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे 144.144 ला 12 ने भागल्यावर भागाकार किती येतो। ठीक आहे, या ठिकाणी भागल्यावर म्हणले आपण भागाकार करूया, सरळ सरळ आपल्याला उत्तर लगेच मिळून जाणार आहे। या ठिकाणी मी 12 ने 144.144 ला भाग देणार आहे। मग इथं 12 चा भाग जातो, 12 एक 12। ठीक आहे, 14 तून 12 गेले 2 आणि हे 4 जसेच्या तसे खाली। या ठिकाणी बघा 12 दुने 24 होतात। ठीक आहे, याची वजाबाकी सुद्धा 0 आली, परंतु आता हा पॉइंट खाली न येता हा पॉइंट वरती जाईल। म्हणजे ज्या वेळेस आपण दोन संख्येचा आता इथे दोन संख्यापर्यंत भागाकार केलेला आहे, तर मग 12 पॉइंट ज्या ऑप्शन मध्ये असतील ते आपलं उत्तर या ठिकाणी आपण चेक करू येतं की नाही। इथं 120 पॉइंट आहे, म्हणजे ए हा आपला कॅन्सल झाला। इथं 12 पॉइंट आहे, हे येऊ शकतं, किंवा सी उत्तर 12 पॉइंट आहे हे येऊ शकतं। आता ह्या डी मध्ये पॉइंटच नाहीये, त्याच्यामुळे डी ऑप्शन सुद्धा आता कटला। ही आहे ऑप्शन एलिमिनेशन मेथड। ठीक आहे, आता ह्या ऑप्शन एलिमिनेशन मेथड मध्ये आपल्याला पूर्ण भागाकार करायची गरज पडत नाही। आपण एका एका टप्प्यावर हा भागाकार किंवा आपलं उत्तर चेक करून बघत असतो आणि लगेच आपल्याला समजतं। आता या ठिकाणी बघा 1 हा खाली येईल। ठीक आहे, पण 12 ला 1 ने भाग जात नसल्यामुळे मला वरती 0 घ्यावा लागेल आणि हे 4 खाली घ्यावे लागतील। ठीक आहे, बरोबर। आता पुन्हा आपण ऑप्शन मध्ये बघू, इथं 12.2 आहे आणि आपल्याला उत्तर पाहिजे 12.0। इथे बघा 12.0। ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे आपलं या ठिकाणी उत्तर कोणतं येणार आहे, सी हा पर्याय आपला इथे या उत्तराचा येणार आहे। आता चला पूर्ण भागाकार करूया। 12 एक 12। ठीक आहे, 14 तून 12 गेले 2 राहिले। ठीक आहे, आणि हा 4 खाली आला 24 आणि 12 दुने 24। ठीक आहे, याची वजाबाकी 0। राईट आहे, आपला भागाकार बघा काय आला आहे, 12.012। 12.012 हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे। चला पुढचं बघूया। मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे ती ऑप्शन एलिमिनेशन पद्धत आहे, जी वापरून आपण सहज सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर आपल्या उत्तराला शोधू शकतो। ठीक आहे, आता पुढे दिलेले एक गुणाकार दिला आहे। जर 154 गुणिले 18 2772 असेल तर 27.72 ला जर 18 ने भाग दिला तर त्याचे मूल्य काय येईल, म्हणजे याचं उत्तर काय येईल। खूप सोपा भागाकार आहे है ना। म्हणजे इथे बघा 154 ला 18 ने गुणलं तर 2772 येतात, परंतु जर 2772 ला 18 ने भागलं तर उत्तर 154 यायला पाहिजे। ठीक आहे, परंतु आता इथे किती दिलंय, 27.72 ला 18 ने भागलेला आहे, बरोबर आहे। आता इथं बघा सरळ सरळ तुम्हाला एक सोपी पद्धत इथे सांगतो। काय केलंय यांनी, तर तुम्ही फक्त मांडणी करून घ्या। 18 ने 27.72 ला भागायचंय। ठीक आहे, मग 18 दुने येतं
36, तर आपल्याला उत्तरात पहिले 1 येणार म्हणजे 1 ने भाग द्यायचा. 18 1 18. 17तून 8 जर गेले तर 9 राहतील. ठीक आहे. आता हा दशांश खाली येणार आहे. हा दशांश आपण खाली घेतो का? नाही, हा दशांश आपण देतो वरती म्हणजे इथे. ठीक आहे. मग ज्या उत्तरामध्ये 1 पूर्णांक 1 पॉइंट असेल ते आपलं उत्तर आहे. बघा पहिल्या उत्तरात 1.54 आहे. हेच आपलं उत्तर आहे. का? कारण इथं 15 पॉइंट आहे, इथं 15 पॉइंट आहे आणि इथं पॉइंटच नाही आहे. त्याच्यामुळे आपले हे तीनही ऑप्शन या ठिकाणी चुकीचे आहे आणि पर्याय 1 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर झालं आहे. आलं लक्षात? कसं केलं आपण? फक्त भागाकार करण्याचा प्रयत्न केला, आपलं उत्तर लगेच आलं. आपल्याला पूर्ण भागाकार करण्याची गरज पडत नाही. आता बघा पुढच्या स्टेपमध्ये काय होईल, इथं हा 7 खाली येईल. ठीक आहे. मग 18 पंचे इथे 90 होतील. ठीक आहे. हा 7 राहिला खाली, हा 2 आला. मग 18 चौक 72 आणि या ठिकाणी आपली बाकी 0 आलेली आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपली बाकी 0 आलेली आहे. दिसलंय? समजलं? पूर्ण भागाकार करण्याची गरज नाही. जितका लाल अक्षरात दिसतंय आपल्याला तितकाच भागाकार करायचा आहे. आपलं उत्तर आपल्याला लगेच मिळून जात आहे. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जर उत्तर सोडवताना काही समस्या असेल तर मला तुम्ही तसं कळवू शकता. कमेंटमध्ये मला लिहून पाठवा. तुम्हाला या टॉपिक नंतर कुठला टॉपिक शिकायला आवडेल तेही तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. आता बघा इथे एक पुढचं उदाहरण आपण घेऊया. 6.6 6.06 6.006 आणि 66.6006 यांची बेरीज काय असेल? ठीक आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. यांची बेरीज काय असेल? मांडणी करून घेऊया. 6.6 6.06 पॉइंटच्या खाली पॉइंट येऊ द्या. दशांश अपूर्णांकाची ज्यावेळेस आपण बेरीज करतो त्यावेळेस पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे, दशांशच्या खाली दशांश आला पाहिजे. आणि इथे आहे 66.6006 यांची करायची आपल्याला बेरीज. बघ मित्रांनो आता इथे बघा पॉइंट नंतर एक संख्या आहे आणि इथं किती आहे? पॉइंट नंतर 4 संख्या आहे. तर आपण या उरलेल्या ठिकाणी 0 लिहून घ्यायचा. ठीक आहे. हे जे हिरव्या रंगात मी लिहिलेला आहे तो एक्स्ट्राचा भाग आहे. तो लिहिला तरी चालतंय, नाही लिहिला तरी चालतंय. तुम्हाला याची बेरीज सोडवता आली म्हणजे तो 0 दिला तरी काही फरक पडत नाही, नाही दिला तरी काही फरक पडत नाही. तुमच्या उत्तरात बदल होत नाही. बघा आता 0 अधिक 6 6, 0 अधिक 6 6 झाला इथं. त्याच्यानंतर 0 अधिक पुन्हा 6 आहे 6 होईल. बघा आता उत्तराच्या शेवटी 66 66 66 06 हा कटला. डी हा आपला पर्याय येणार नाही. आता पुढे 0 अधिक 6 पुन्हा 6 येईल. ठीक आहे. म्हणजे 3 6 ह्या उरलेल्या पर्यायामध्ये 3 3 6 आलेले आहेत. आता इथे बघा 6 अधिक 6 6 अधिक 6 12 12शी 2 आणि हातचा आला 1. ठीक आहे. या ठिकाणी 2 पाहिजे. आता बघा इथे है ना 2 6 6 6 हे एक ऑप्शन आहे. हा पर्याय क्रमांक बी कटला. इथे 0 आला, इथे 2 पाहिजे होता आणि इथे 2. आता बघा 2 ऑप्शन कटलेले आहेत आणि 2च ऑप्शन आता इथे बाकी आहेत. ठीक आहे. मग आता 6 6 12 6 18 आणि 24 आणि 1 25 25शी 5 हातचे आले 2. ठीक आहे. आता बघा इथे 4 आहे म्हणजे ऑप्शन ए सुद्धा आता कटलं आणि इथं 5 आहे म्हणजे हे आपलं सी पर्याय सी हे आपलं उत्तर आलेलं
आहे. ठीक आहे. आणि राहिलेलं शेवटची बेरीज 2 अधिक 6 8 85.2666 85.2666 बरोबर. बेरीज समजली. जास्त काही ही डोकं लावलेलं नाही, आपण सरळ सरळ बेरीज केलेली आहे. जर तुम्हाला अशी बेरीज जमत असेल तर तुम्ही ती करू शकता. ठीक आहे. पण शक्यतो तशी करण्याचा प्रयत्न करू नका, कारण या ठिकाणी दशांशानंतरच्या संख्यांमध्ये डिफरन्स आपल्याला इथे दिसून येतो. कमी जास्त संख्या आपल्याला इथे दिसून येतात. बघा प्रश्न पुढचा आहे. 4.239 ला जर 0.9 ने भागाकार दिल्यास हाती काय येते, म्हणजे उत्तर काय येईल हे आपल्याला इथे शोधायचं आहे. आपलं उत्तर काय येईल. ठीक आहे. आता या ठिकाणी दशांश काढून घ्यायचा. काय करायचं, 4.239 च्या खाली याला भाग देणार आहे आपण 0.9 ने. ठीक आहे. तर खाली जर दशांशानंतर जितक्या संख्या असेल वरचा दशांश तितका उजवीकडे सरकतो. म्हणजे खालचा आपण दशांश काढला तर इथं काय होईल, 42.39 होईल. ठीक आहे. आता हा कॉन्सेप्ट मी तुम्हाला पहिले इथं समजून सांगतो, तुम्ही लक्षपूर्वक हा ऐकून घ्या. इथे काय होतंय बघा, अंशामधला जर आपल्याला दशांश काढायचा असेल तर आपण छेदामध्ये गुणिले करून 1च्या नंतर जितके दशांश आहे, जी दशांश संख्या आहे अंशामध्ये तितके आपण 0 घेतो. बघा मग 4 2 3 9 छेदात 9 मी यांचा दशांश काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मी यांचा दशांश काढला बरोबर, परंतु याच्या जागी काहीतरी यायला पाहिजे ना. ठीक आहे. आता खाली जी संख्या होती 0.9 होती. ठीक आहे. 0.9 पॉईंटच्या नंतर एक संख्या, म्हणजे मी अंशात 1 नंतर 1 0 देणार आहे. ठीक आहे. आता इथे बघा 4 पॉईंटच्या नंतर 2 3 9 अशी 3 संख्या आहेत, तर मी छेदामध्ये 3 0 देणार. ठीक आहे. 1च्या नंतर 0 द्यायचे, अन्यथा सगळं उत्तर आपलं 0 होऊन जाईल. ठीक आहे. मग हा 0 कटला, 1 1 0 कटला, म्हणजे इथं काय झालं 4 2 3 9 आणि छेदात 9 गुणिले 100 असं झालेलं आहे. कॉन्सेप्ट समजून घ्या, उत्तर लगेच येतं. ठीक आहे. परंतु आता मी काय करणार, मी वरचे दशांशानंतरच्या संख्या मोजून खाली तितके 0 दिले होते. आता मी खालचे 0 मोजून वरती पुन्हा दशांश वापस करणार आहे. तर खाली किती 0 आहेत, तर 2 0 आहेत. तर मी या ठिकाणी काय करणार आहे, वरच्या अंशातल्या 2 संख्या सोडून दशांश देणार आहे. बघा 3 आणि 9 हे 2 संख्या सोडून मी इथं एक दशांश दिला. म्हणजे एकंदर तुमच्या एक गोष्ट इथे लक्षात आलेली आहे की जर आपल्याला छेदातला दशांश काढायचा असेल तर तितक्या संख्या सोडून त्याला उजवीकडे सरकवायचा. ठीक आहे. त्याला उजवीकडे सरकवायचं, म्हणजे आपलं आता इथे काय आलेलं आहे 42.39 इथे आलेलं आहे. ठीक आहे. छेदात 9. आता याला आपण भाग देणार आहोत. भागाकारात 9 42.39. ठीक आहे. एकदम सोपं आहे. 9च्या पाड्यात 42 येतात का, नाही येत. 9 चौक 36 करणार आहोत. ठीक आहे. 12तून 6 गेले 6 आणि हा 0 आणि हा दशांश खाली येण्याच्या ऐवजी वरती जाईल. म्हणजे आपण पर्यायामध्ये 4 पॉइंट काही आहे का
तर इथे बघा इथे पॉईंटच नाही म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही. इथं 47.1 आहे म्हणजे हे पण उत्तर होणार नाही. इथं 0.4 आहे हे पण होणार नाही. इथे बघा 4 पॉईंट उत्तर दिलं. इथं आपलं 4 पॉईंट आलेलं आहे. 4 पॉईंट. ठीक आहे, 4 पूर्णांक जे असेल ते म्हणजे पर्याय क्रमांक सी हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. तरी आपण पुढचा भागाकार कंटिन्यू करू. आता बघा इथे येईल खाली 3, मग 9 7 63 इथे आलेले आहे. 63 मधून 63 गेले 0 आणि हा खाली आलेला आहे 9, 9 1 9 आणि हा 0. समजलं हा भागाकार. ठीक आहे, बघा 4.71 आपलं उत्तर आलेलं आहे जे पर्याय क्रमांक सी असणार आहे. दिसतंय? चला, तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. पुढचं उदाहरण बघूया. एकदम सोपं उदाहरण आहे. एकदम सोपं आहे. ह्या पद्धतीमध्ये कुठलीही संख्या आली, इथे 0.4 छेदात 0.04 प्लस अंशामध्ये 0.04 आणि छेदामध्ये 0.4 म्हणजे पहिला जो अपूर्णांक आहे त्याच्या उलट दुसरा अपूर्णांक आहे आणि मध्ये बेरीज आहे. अशा वेळेस येणारं उत्तर असे कुठलंही एक्झाम्पल असेल, कुठलाही नंबर याच्यामध्ये दिला असेल तर त्याचं आणि याचं उत्तर एकच येणार आहे. मग तुम्ही कसं समजले नाही बघा, लक्षात द्या. 0.7 छेदात 0.07 अधिक 0.07 छेदात 0.7 ह्या प्रश्नाचं उत्तर आणि ह्या प्रश्नाचं उत्तर हे नेहमी सारखंच येणार, एकच येणार. हे लक्षात घ्या. वरची संख्या बदलली, बाकीचं जर पॉईंट नंतरच्या संख्या सारख्या असतील तर यांचं उत्तर येणारं सारखंच असतं. आता मी तुम्हाला हे उदाहरण प्रत्यक्षात समजून सांगतो, लक्ष द्या. बघा आता आपण हे उदाहरण सोडवू. इथे दिलेलं आहे 0.4. आता मी तुम्हाला मागच्या उदाहरणामध्ये हा पॉइंट कसा शिफ्ट करायचा हे सांगितलं होतं. मी जर दोन्हीचा पॉइंट शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला तर काय येईल, वरच्या संख्येत पॉइंट नंतर एक संख्या आहे म्हणजे मी इथं एक शून्य देणार. खाली छेदामध्ये दशांशानंतर दोन संख्या आहे म्हणजे मी अंशामध्ये 2 शून्य देणार. अधिक इथंही तसंच करणार. ठीक आहे, 4 4 मी बाजूला काढून घेतले. आता बघा छेदामध्ये दशांशानंतर एक संख्या असल्यामुळे मी अंशामध्ये 1 शून्य देणार. उलट करायचं, छेदातलं काढायचं असेल अंशात शिफ्ट करायचं, अंशातलं छेदात म्हणजे न्यूमरेटरचं डिनॉमिनेटरमध्ये शिफ्ट करायचं आणि डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरमध्ये. आता न्यूमरेटरला इथं अंशामध्ये पॉईंटच्या नंतर 2 संख्या आहेत तर मी छेदामध्ये 1च्या नंतर 2 शून्य देईल. ठीक आहे, इतकं सोपं आहे. ठीक आहे, इथे हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य भागाकारात कटतो. इथे 4 1 4 4 1 4 हे कटलं, 4 1 4 4 1 4 हे पण कटलं. मग इथं आलं 10 छेदात 1 अधिक 1 छेदात 10. हे 10 उरलेले आपले. इथे बघा इथे 1 उरला, इथे हे 10 उरले, इथे 10 उरले, इथे 1 उरला. मी तेवढं लिहून घेतलं. आता यांचा तिरपा गुणाकार होणार आहे.
बघा फ्रॅक्शन, डेसिमल फ्रॅक्शनचा जर छेद सारखा नसेल, अपूर्णांकाचा जर छेद सारखा नसेल तर त्यांचा तिरपा गुणाकार, म्हणजे हा 10 ह्या 10ला मल्टिप्लाय करणार आणि हा 1 ह्या 1ला, म्हणजे 10 गुणिले 10 मध्ये ही बेरजेचं चिन्ह आणि 1 गुणिले 1 आणि छेदामध्ये ह्या 1 आणि 10चा गुणाकार, बरोबर 10 गुणिले 10 किती झाले 100, अधिक 1 गुणिले 1 1 आणि छेदामध्ये 10 गुणिले 1 10च होणार. ठीक आहे. मग आता इथे काय आलं, इथे काय आलं तर 101 छेदात 10. ठीक आहे, 101 छेदात 10, म्हणजे मग मी जर का खालचा शून्य काढण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, वरती उत्तर येईल 10.1. काय उत्तर येईल 10.1, जे पर्याय क्रमांक ए आहे, हे बाकीचे नाहीत. ठीक आहे. आता ही झाली थोडीशी अवघड पद्धत झाली. आता ह्या पद्धतीमध्ये मी याला थोडं आणखीन सोप्या पद्धतीने करून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. ठीक आहे. या ठिकाणी बघा 0.4 छेदात 0.04 अधिक 0.04 आणि छेदात 0.4. आता इथे मी दोघांचा छेद चेक करणार, वेगवेगळा आहे. इथं 0.04 आहे आणि इथं 0.4 आहे. मग मी तिरपा गुणाकार करणार. सरळ तिरपा गुणाकार म्हणजे हा याला मल्टिप्लाय करणार आणि हा याला, आणि छेदात हे दोघे एकमेकाला मल्टिप्लाय करणार, म्हणजे 0.4 गुणिले 0.4 अधिक 0.04 गुणिले 0.04. ठीक आहे. आता छेदामध्ये काय होईल, छेदामध्ये होईल 0.04 गुणिले 0.4. ठीक आहे. सोडवायला हे थोडंसं अवघड आहे. पहिली मेथड त्या मानाने खूपच सोपी होती. आता या ठिकाणी 0.4 आणि 0.4 यांचा गुणाकार 4 चोक 16 आणि इथे एक संख्या इथे एक संख्या, म्हणजे मी इथे एक शून्य देणार दोन संख्या सोडून, अधिक या ठिकाणी पुन्हा 4 चोक 16 आणि 2 आणि 2 4 संख्यानंतर मी पूर्णविराम देणार, म्हणजे 1 2 3 4 इथं येईल दशांश, आणि छेदामध्ये 4 चोक 16 आणि इथं बघा 3 संख्या, पूर्णांक पॉईंट नंतर 1 पॉईंट नंतर 2 संख्या, म्हणजे 3 1 2 आणि 1 0 इथे तिसरी. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. थोडंसं अवघड आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. नसेल समजलं व्हिडिओला रिपीट करा, जेणेकरून तुम्हाला एक जरी पॉईंट इथला मिस झाला तर उत्तर आपलं मिस होणार आहे. ठीक आहे. याची बेरीज आली. आता ह्या दोघांची बेरीज इथं करून दाखवतो मी तुम्हाला. 0.16. आता पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. 0.0016 यांची बेरीज हा काही नाही, म्हणजे हे ना, इथे काहीच नाही ना, म्हणजे हा 6 आणि 1 जशाचा तसा, हा 6 आणि हा 1 जशाचा तसा, आणि हा पूर्णविराम, म्हणजे 0.1616 छेदामध्ये 0.016. ठीक आहे. आता आपण उत्तराच्या एकदम जवळ आलेलो आहे. आता पहिल्या पद्धतीत मी तुम्हाला जसा पॉईंट काढायला सांगितला होता तसा तुम्ही पॉईंट जर काढला तर उत्तर सोपंच झालं किंवा उत्तर आलंच असं म्हणायला काही हरकत नाही. मी इथे 16 करून घेतो, छेदात 16 आणि गुणिले
गुणिले 1 लिहून घेतो. आता अंशामध्ये दशांशानंतर 4 संख्या आहे, तर मी 4 0 1 छेदामध्ये देऊन टाकतो. छेदामध्ये इथे दशांशानंतर 3 संख्या आहेत, त्याच्यामुळे मी वरती अंशात 3 शून्य देतो. हा कट, हा कट, हा 1 0 कट, खालचा 1 कट, वरचा 1, खालचा 1. ठीक आहे. हा 1 कट, हा 1 कट. ठीक आहे. पुन्हा हे 2. आता बघा इथे झालेलं आहे 16 16 छेदात 16. आता वरती तर काहीच नाही राहिलं, पण खाली राहिले 10. ठीक आहे. वरचे 3 शून्य कटले, खालचे 3 शून्य कटले, खाली राहिले 10. पण इथं मी भाग देणार आहे 16 1 16 16 1 16. ठीक आहे. इथं 0 देऊन पुन्हा 6 खाली आला, 16 1 16 म्हणजे 101 छेदात 10. ठीक आहे. ज्यांना हा भागाकार नाही कळाला त्यांनी सरळ सरळ भागाकाराचं चिन्ह देऊन 16 ने 16 16ला भाग द्यायचा. 16 1 16 0. हा 1 खाली आला, 1ला 16 ने भाग जात नाही म्हणून मी वरती 0 देतो. ठीक आहे. मग हा 6 खाली आला, पुन्हा 16 1 16 आणि उत्तर याचं 0 म्हणजे 101 छेदात हे 10. पण उत्तरामध्ये 101 नाही. मी काय सांगितलं होतं, आता खालचा 0 काढायचा आणि वरती 1 संख्या सोडून पूर्णविराम किंवा दशांश द्यायचा म्हणजे 10.1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल, जे पर्याय क्रमांक ए आहे. स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो, स्क्रीनशॉट घेऊन टाका. चला पुढे जाऊया. सोपं आहे, दिसायला अवघड आहे पण सोपं आहे. पुढे बघा, याच पद्धतीचं दशांश असणारं दिलेलं आहे एक उदाहरण. या ठिकाणी असं उदाहरण आल्याच्या नंतर बघा इथे कुठेही दशांश नाही. ज्या संख्येने भागलं त्या संख्येमध्ये बघा दशांशानंतर 2 संख्या आहे आणि उत्तरात दशांश ह्या 4च्या नंतर आहे, तो काही दिलेला नाही. ठीक आहे. म्हणजे इथे दशांश असतो. परंतु आता पुढे विचारलंय तर इथं दशांश दिलाय, आपल्याला कळतंय की 41.37. इथे दशांशानंतर 2 संख्या आहे आणि इथलाही पॉइंट त्यांनी शिफ्ट केला थोडासा मागे. ठीक आहे. आणि ची किंमत विचारली, ह्या दोघांचा भागाकार. इथे सोडवत असताना सरळ सरळ करायचं. एक तुम्हाला ट्रिक सांगतो. इथे हा 1 दशांशानंतर किती संख्या आहे 1 आणि इथं दशांशानंतर 2. ह्या दोघांची बेरीज करायची. 2 + 1 3. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 23 6 4. आता दशांश इथे होता, तर हा 3 घर सोडून इकडे शिफ्ट करायचा डावीकडे. 1 2 3. दशांश इथे येईल. 2.364 जिथे असेल ते आपलं उत्तर आहे. बघा पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. 2.64. हेच ट्रिक लक्षात ठेवायची. जर उलट आलं, याच्या उलट जर आलं तर दशांश काढून टाकायचा. सरळ प्लेन वालं 4 संख्या जिथे आहे ते आपलं उदाहरण येणार आहे, ते उत्तर येणार आहे. ठीक आहे. ही ट्रिक इथे लक्षात ठेवा. असं एक सेम उलट उदाहरण सुद्धा मी दिलेलं आहे, ते सुद्धा आपण बघूया. बघा इथे त्याच उदाहरणाचं उलट उदाहरण दिलेलं आहे. या ठिकाणी बघा दशांशानंतर 2 संख्या आहे, इथं दशांशानंतर 1 संख्या आहे, म्हणजे इथे एक 0 असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे 20.60 हा असा असायला पाहिजे. 3 संख्या बघा 1 2. ह्या 2 दशांशानंतर 2 संख्या आणि दशांशानंतर 1 संख्या म्हणजे 3. तर बघा 1
1 2 3 संख्या सोडून इथं दशांश आलेला आहे आणि लगेच दुसऱ्या याच्यामध्ये त्याचं उलट केलेलं आहे. तर याचा अर्थ आपण काय करणार आहे, हा दशांश काढून टाकणार आहे. ठीक आहे, म्हणजे 2781 भागिले 1.35 मागच्या उदाहरणात जसं होतं तसं. आता आपण काय तिथं पॉईंट दिला होता 3 संख्या सोडून, म्हणजे डावीकडे 3 संख्या मोजत आपण पॉईंट दिलेला होता. आता फक्त पॉईंट काढायचा आहे, म्हणजे हे आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए हे या ठिकाणी आपलं उत्तर आहे. त्याच्यात आणि याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस हे दोन्ही उदाहरणं आपल्या वहीमध्ये लिहून घेणार त्यावेळेस तुम्ही याचा डिफरन्स काढू शकता. यामध्ये कुठला जर कॉन्सेप्ट तुम्हाला समजला नसेल तर मला तसं कमेंटमध्ये लिहून तुम्ही पाठवू शकता. मी त्याला नक्कीच एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. पुढचं उदाहरण बघा. पुढचं उदाहरण आहे, 2 संख्या दिल्या 35.624 वजा 26.510 या मांडणी म्हणजे काय, वजाबाकी आहे, ला 14 ने भागल्यावर भागाकार काय येईल असं त्यांचं मत आहे की भागाकार काय येईल. चला मग यांची वजाबाकी करून घेऊ. सरळ सरळ यांची वजाबाकी 35.624 आणि 26.510 या वजाबाकीमध्ये 4 जशाला तसा, 2 मधून 1 गेला 1, 6 मधून 5 गेले 1, 15 तून 6 गेले तर इथं राहते 9 आणि 2 मधून 2 गेले 0, म्हणजे 9.114 हे या ठिकाणी आपली वजाबाकी आलेली आहे. ठीक आहे, आता या वजाबाकीला 9.114 ला 14 ने भाग देऊ. बघा मित्रांनो, 14 या संख्येपेक्षा 9 ही लहान असल्यामुळे इथे भाग जात नाही, म्हणून आपण 0 पॉइंट देणार आणि उत्तराकडे जाणार आहे. पर्याय ए मध्ये 0 पॉइंट नाही, इथे आहे आणि डी मध्ये पण नाही. बघा बी, ऑप्शन बी आणि ऑप्शन सी मध्ये 0 पॉइंट असं आहे. मग मी 91 ला भाग देणार है ना, बरोबर आहे, म्हणजे 14 सख इथं करणार आहे. बरोबर, काय केलं मी, 14 सख कुठली तरी नंबर येईल. ठीक आहे, 14 सख, तर बघा 0 येईल का, नाही, कारण आता 2 संख्या मिळालेल्या आहे आपल्याला, तर आपल्याला डायरेक्ट भाग देता येतं. 91 पेक्षा लहान किंवा 91 जर 14च्या पाड्यात असेल तर आपण भाग देऊ शकतो. 91 ही 14च्या पाड्यात येत नाही, 91 पेक्षा लहान संख्या आपल्याला इथं शोधावी लागेल. आणि 91 सख बघा सगळीकडे 6 6 6 6 आहे, म्हणून आपण डायरेक्ट 6 घेतले. ठीक आहे, 6 ने भाग देणं, पण इथं 0 आल्यामुळं आपलं ऑप्शन क्रमांक बी हे कॅन्सल होतं. मग राहतं एकच ऑप्शन जो आहे सी, पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. कळलं, भागाकार पूर्ण करायची गरज पडत नाही. ठीक आहे, तुम्हाला भागाकार येतो मला हे माहीत आहे, पण भागाकार करण्यामध्ये जर तुम्ही जास्त वेळ घालवला, गणितामध्ये ज्यावेळेस आपण गणिताची उदाहरणं एखाद्या परीक्षेमध्ये सोडवत असतो तर त्या उदाहरणाला किती वेळ गेला हे आपल्या कधीच लक्षात येत नाही आणि नंतर वेळ संपला हेच आपल्या लक्षात येतं. ठीक आहे, त्यामुळे गणिताला छोट्या ट्रिक्स वापरूनच करायचं आणि खूप साऱ्या ट्रिक्स सांगणारे यांच्यापासून सावध राहायचं, कारण इतक्या साऱ्या ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही. फक्त एकच ट्रिक लक्षात ठेवायची, ऑप्शन एलिमिनेशन ट्रिक. ऑप्शन कसं एलिमिनेट करायचं एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी कुठल्याही उदाहरणात एखादी ट्रिक जर दिली असेल तर ठीक आहे,
पण तुम्ही किती साऱ्या ट्रिक्स लक्षात ठेवणार हा एक खूप मोठा मुद्दा आहे. आणि गणित सोडवताना जर त्या गणिताची मूळ सोडवण्याची पद्धत जर आपल्याला माहीत असेल तर आणि तरच आपण योग्य पद्धतीने उदाहरणाला न्याय देऊ शकतो किंवा उत्तर योग्य शोधू शकतो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. या ठिकाणी पुन्हा एक बेरीज आलेली आहे बघा. अशाच पद्धतीची एक बेरीज आपण मागे सोडवली होती. चला 7.7, 7.07, 7.007 आणि 77.0077 यांची बेरीज किती येईल? ठीक आहे, लगेच मांडणी. 7.7, 7.07, 7.007 आणि 77.0077. ठीक आहे, आता या ठिकाणी ज्या संख्या नाही आहेत त्या ठिकाणी मी 0 देतोय. ठीक आहे, आता यांची बेरीज आली 7, 7 अधिक 7 1400, 4 हाताला 1, 7 आणि 1 8. आता ह्या तीन संख्येमध्येच ऑप्शन एलिमिनेशन बसतंय का बघून घेऊ. शेवटी 7, इथे 7 आहे, इथे 7 आहे, इथे 7 आहे, इथे 7 आहे. त्याच्यानंतर 4, इथे नाही, इथे नाही, इथे आहे आणि इथे पण नाही. झालं, उत्तर आलं. पर्याय क्रमांक सी हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, बघा 8 पण आलाय आणि पुढे 7 पण येणार आहे इथे बेरीजमध्ये. आणि 7 चौक 28, 8 हातचे आले 2, 7 आणि 2 9. बघा 98.78. पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. समजतंय मित्रांनो? खूप सोपं आहे, खूपच सोपं आहे. बेरजेचं उदाहरण होतं, खूपच सोपं आहे. चला पुढे जाऊया. बघा ही संख्या दिलेली आहे 16.7/100. ही संख्या दशांशात लिहायची आपल्याला. कशी लिहायची आहे? दोन पद्धतीने पटापट सांगतो, लक्ष द्या. है ना, 16 जसेच्या तसे मी सांगितलं होतं, खालचे 2 शून्य काढायचे, 2 संख्या सोडून पूर्णविराम द्यायचा. ठीक आहे, म्हणजे मी प्लस करणार आणि 0.07. बघा 7च्या नंतर 1 आणि 2 संख्या सोडून मी दशांश दिलेला आहे आणि ह्या दोघांची बेरीज येते 16.07. आपलं उत्तर आलेलं आहे 16.07. पर्याय क्रमांक सी. दिसतंय? दुसरी पद्धत काय करायचं? दुसऱ्या पद्धतीमध्ये 7/100 आहे आणि इकडे 16 आहे. ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये 7 अधिक करायचे, प्लस म्हणजे 16 गुणिले 100 आणि याच्यामध्ये मिळवायचे 7. मग 16 गुणिले 100 किती झाले? आणि हे छेदातले 100 जसेच्या तसे. मग हे झाले 1600 अधिक 7 छेदात 100. बरोबर बरोबर, इथपर्यंत आले. हे झाले 1607 छेदात 100. खाली 2 संख्या, 2 शून्य आहे, 1च्या नंतर काढायचे आणि वर 2 संख्या सोडून 0 देऊन टाकायचा. पर्याय क्रमांक सी. ह्या 2 पद्धतीने मी तुम्हाला हे सोडून सांगितलं, पण मला वाटतं ही पद्धत सोपी आहे, ही पद्धत लॉंग आहे. ह्या दोन्ही पद्धती वापरून आपण उत्तर काढू शकतो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला 0.04चं, तर इथं काय झालंय 0 वरती आले. ठीक आहे, सेम उदाहरण आहे, फक्त संख्या बदललेली. याचं उत्तर काय आलं होतं आपलं 101 छेदात 10 आणि 101 याचं सुद्धा तेच येणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, याचं उत्तर आहे. तरी आपण याला सोडवू. बघा मी काय करतो आता, डायरेक्ट 6
आणि हे 6 एक एक लिहून घेतला. अंशामध्ये दशांशानंतर 2 संख्या आहेत, छेदात 2 शून्य दिले, छेदात दशांशानंतर 1 संख्या आहे, अंशात 1 शून्य दिला. या ठिकाणी बघा इकडले 6 6 मी काढून घेतले, गुणिले गुणिले 1 1, छेदामध्ये दशांशानंतर 2 संख्या आहे तर मी अंशात 2 शून्य दिले, अंशात 1 संख्या आहे तर मी छेदात 1 शून्य दिला. ठीक आहे. आता इथे काटछाट करायची. हा शून्य कटला, हा शून्य कटला, 6 1 6 6 1 6 6 1 6 आणि इथे 6 1 6. ठीक आहे. इथे उरले 1/10 अधिक इथे उरले 10/1. तिरपा गुणाकार, छेद समान नसल्यामुळे आपण या ठिकाणी तिरपा गुणाकार करणार आहे. तर मी काय करणार आहे, ह्या 1नी ह्या 1ला गुणणार आहे आणि ह्या 10नी ह्या 10ला गुणणार आहे, छेदात दोघांना एकमेकाशी गुणणार आहे. म्हणजे 1 गुणिले 1 अधिक 10 गुणिले 10 आणि छेदामध्ये 10 गुणिले 1. याचं उत्तर येणार आहे मित्रांनो 1 गुणिले 1 1 अधिक 10 गुणिले 10 100 आणि छेदात 10 म्हणजे हे आलं 101 छेदात 10. 100 अधिक 1 101 छेदात 10. पर्याय क्रमांक ए. स्क्रीनशॉट घेऊन टाका. काय समजलं नाही ते कमेंटमध्ये लिहून टाका. आपल्या चॅनलला किंवा माझी पद्धत तुम्हाला जर समजली असेल, कशा पद्धतीने उत्तर काढायचं, ऑप्शन एलिमिनेशन पद्धत कशी वापरायची, हे जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल तसंही मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ठीक आहे. याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.